काय म्हणणे, पाऊस आला चक्क. बघ ना, पाऊस आणि ऊन दोन्ही एकदम आहे. कालपासून फक्त वारा होता, काल पाऊस नाही पडला. नुसतं पाऊस आला ना. हो ना, कसला पाऊस आलाय. काल पुण्यामध्ये नुसतं वारं सुटलं होतं आणि ना गडगडाट चालला होता आणि ना पाऊसच नाही पडला. आणि आज अचानक काही न असताना उन्हात पाऊस सुरू झाला. खूप दिवसानंतर आपले ब्लॉग येत आहेत, कारण माझी तब्येत अजिबात ठीक नाही आहे आणि म्हणूनच मी ब्लॉग बनवत नव्हते. हे आधी थोडेसे क्लिप बनवून ठेवलेले आहेत. आणि मी गेले होते क्लचर घ्यायला, तर क्लचर घेतला आणि आमच्या जावेच्या मुलाचा वाढदिवस होता. अंश पण त्यांच्या घरात फुगे बघून फुगे मागायला लागला, म्हणून त्याच्यासाठी फुगे घ्यायला आले आणि फुगे घेतले. खूप लोकांचं म्हणणं होतं की तू अंशला शांत कसं बसवते, तर मी अंशला असं कलर देते. अंशला पाटीवरती ड्रॉइंग करणं आवडत नाही, कलर बुकवरती ड्रॉइंग करणं आवडत नाही, तर त्याला भिंतीवरती रंगकाम करायला फार आवडतं. तो भिंतीवरती चित्र काढतो. तर मी त्याला काही बोलत नाही, काय करायचं ते करू देते, कारण त्यांचं शेवटी बालपण आपण हिरावून घेतो आहे. मोबाईल दिलं तर मग डोळे खराब होत आहेत. आणि आमचं तिला कशाला म्हणलं, ती बोलली की तू खात नाही, पपई नाही खात, नुसता मॅगीच खात असतो, तो स्ट्रॉंग नाही आहे, मग मी त्याच्या घरी येणार नाही म्हणले. नको आला ना. मिसेसची तब्येत खराब नसली की असं नाही, फ्रूट्स खावं लागतं. त्यामुळं आपल्या मिसेसची काळजी घेत जावा. असं नाही मिसेसने, प्रत्येक पुरुषाने काळजी घ्यायची पाहिजे. त्याला खाते मी फक्त लेक्चर देत आहे, मी असं जास्त काही करत नाही, पण हे सत्य आहे. त्याला नको आहे, मी एकटाच खातो. काय वाटतं काय करतं. जाऊ का अंशू मी आता कामाला. चालू त्याचा डबा मीच बनवला आहे, म्हणजे फक्त डाळ बनवली आहे मी, सगळे मीच घेऊन चाललोय. चलो पिल्लू, डबा पॅक झाला, आता मी कामाला जातो. ओके, बाय नाही करणार तुम्हाला. माझी अजूनही तब्येत ठीक नाही आहे आणि आज 7 दिवस झालं मी स्वयंपाक केलेला नाही, फक्त डाळ भातच बनवत होतो. तर अंशू मागला इडली मागायला लागला की रुसून बसला होता. मग भिजत घातले तांदूळ रात्री आणि सकाळी वाटले की लगेच म्हणाला आत्ताच पाहिजे इडली. मग काय करणार, हट्ट तर पुरवला पाहिजे. मग अशावेळी काय करायचं, पोहे थोडेसे वाटीवर घ्यायचे आणि त्या पिठामध्ये वाटायचे, म्हणजे जे तांदूळ असतात किंवा उडदाची डाळ दोन्हीपैकी कशात एकत्र करून आपलं वाटून ह्या पिठात मिक्स करायचे आणि इन्स्टंट डोसा बनतो. आता गरमी एवढी आहे की लगेच तांदूळच फर्मेंट होत आहेत, मग पीठ फर्मेंट व्हायची गरज आहे का बघा. लगेच डोसा बनवला. यांसाठी डोसा नाही म्हणता येणार, उत्तप्पा म्हणता येईल, कारण जाड घातला होता. आणि लगेच त्यांचं फ्रेश झाला आणि नंतर मग म्हणाला की इडली पण बनव. मग इडली पण बनवून त्याला दिली. दुसरं काय आवडीनं खात नाही तो. काय केलंय तू हे. पप्पाची चप्पल आहे, माझी चप्पल पण आहे. 2 चप्पल का घातलाय. हे आगाऊ. इडली पण बनवून झाली. अंशुपुरत्याच बनवल्या 4, तो दिवसभर 4 संपवेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून व्हिडिओ बघताय कॉमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका.